नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत YesLO ॲपमध्ये लॉग इन कसं करायचं आणि त्यांच्यामध्ये त्या ॲपमध्ये माहिती कशी फिलअप करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिले तुम्हाला दिसत असेल लॉग इन नोंदणी स्क्रीन. बाजूला तुम्हाला ॲपचं स्क्रीन दिसत आहे. आता त्या स्क्रीनमध्ये आपला जो यूजर आय डी आहे तर यूजर आय डी आपल्याला वरती टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन म्हणायचं आहे. आता लॉग इन म्हटल्याबरोबर आपल्याला भाषा निवड करायची आहे. आता भाषा निवड बाजूला जो स्क्रीन दिसे इथं तुम्ही एक तर इंग्रजी करू शकता किंवा मराठी करू शकता किंवा कोणता अजून लँग्वेज हिंदी. या 3 लँग्वेजमध्ये आपला ॲप बिल्डअप झालेला आहे. या 3 भाषा व्यतिरिक्त चौथी भाषा आपण इथे वापरू शकत नाही. आणि विशेष म्हणजे खाली पहा लिहिलेलं आहे, एकदा पुष्टी केल्यावर भाषा पुन्हा बदलता येणार नाही. ॲप पुन्हा इन्स्टॉल केल्यानंतर किंवा डिलीट केल्यानंतर ही म्हणून भाषा निवड पर्यायामध्ये अत्यंत काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आहे भाषेची पुष्टी केल्यानंतर नोंदणी पूर्ण करणे. आता आपण आपलं जी भाषा आहे ते पुष्टी केली. आपण मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्रजी असो, 3 पैकी एक भाषा आपण पुष्टी केलेली आहे. आता भाषेची पुष्टी केल्यानंतर वरील स्क्रीन दिसेल, तुम्हाला OTP वाला स्क्रीन दिसत असेल. OTP पाठवला, स्क्रीन दिसला. बरं, आता OTP प्राप्त झाला. OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय म्हणजे OTP तपासा. इंग्रजीमध्ये केलं असेल तर व्हेरीफाईड OTP येईल. आता इथं मराठीमध्ये केलेलं आहे म्हणून OTP तपासा. मग लगेच OTP तपासा यावर क्लिक करायचं आहे. जसं आपण OTP तपासा यावर क्लिक करणार त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे आपला पासवर्ड. ठीक आहे. मग पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला करायचं आहे लॉग इन म्हणजेच सादर करा. आता सादर करा केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल. मोबाईल ॲपसाठी पिन सेट करणे. मग आता इथं लिहिलेलं आहे, पहिल्यांदा नोंदणी केली की मोबाईल ॲपसाठी 2दा पिन सेट करण्यास सांगितले जाईल. हा पिन पुढील लॉग इनसाठी वापरला जाईल जोपर्यंत वापरकर्ता वापरकर्ताद्वारे लॉग आउट करत नाही. त्यानंतर आहे स्थानासंबंधी तपशील. मग आपण जसं पिन टाकलं समजा त्याच्यात पिन टाकल्याबरोबर आपल्याला काय त्याच्यामध्ये आपला जो पूर्ण डिटेल्स आहे, कोणता गाव भेटला आहे किंवा शहर भेटला आहे तर शहराचा कोणता भाग आहे, कोणता जिल्हा आहे याबद्दलची सर्व माहिती या शीटमध्ये आपल्याला दिसणार आहे. मग खाली आपल्याला मांडणी दर्शक नकाशानुसार मग आपलं जे नकाशा आपण समजा तयार केलेला आहे त्या नकाशामध्ये अंदाजित घरांची संख्या, इमारतींची संख्या आणि गणना घरांची संख्या टाकायचं आहे आणि घर यादी कार्य क्लिक करून समोर यायचं आहे. आणि आता स्थानासंबंधित तपशील. ठीक आहे. मग इथे आता एक महत्त्वाचं आहे का YesLO ऑपरेशन्सच्या सुरुवातीच्या तारखेला सर्व प्रगणकांनी SEIDS डाउनलोड करण्यासाठी रिफ्रेश बटनावर क्लिक केले पाहिजे. यासाठी YesLO ॲपमध्ये एक पॉपअप देखील दिला जाईल. खालील स्क्रीन लॉग इन केल्यानंतरची पहिली स्क्रीन आहे. यामध्ये नियुक्त केलेल्या घरांची घर यादी गटांचा तपशील असेल. जर प्रगणकाला एकापेक्षा जास्त HLB वाटप केले असतील तर ते पृष्ठाच्या शीर्षकाखाली
लोकेशन पर्टिक्युलर HLB निवडलेला HLB ऑब्लिक एकूण HLBS जसे की 1/1 किंवा 1/2 असं दर्शवले. ठीक आहे. मग आता लगेच घर यादी कार्याला क्लिक करायचं आहे आपल्याला आणि इथं एक नेव्हिगेशन ड्रॉवर सेवा दिलेला आहे. इथं आपल्याला पासवर्ड बदलता येईल आणि अबाउटमध्ये काय ॲपबद्दल माहिती सांगितलेली आहे. घर यादी नकाशे यामध्ये HLB नकाशे डाउनलोड करण्यासाठी वापरले जाते. हे पाहण्यासाठी मोबाईल ॲपमध्ये PDF व्ह्यूवर उपलब्ध असावेत. तो काय विषय नाही, तो असतेच म्हणा आमच्या इकडे. मदत हेल्पसाठी आहे आणि बाहेर पडा म्हणजे आपला लॉगआउट आपल्याला माहीत आहे. समजा पासवर्ड आपण विसरलो तर मग काय करायचं आहे, पासवर्ड विसरलो बा, मग काही नाही करायचं. सर्वात पहिले फॉरगेट पासवर्ड करायचा आहे. फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर काय, लिंकवर क्लिक करा, युजर ID प्रविष्ट करा. त्याच्यानंतर युजर ID सबमिट केल्यानंतर OTP आणि नवीन पासवर्ड विचारला जाईल. आता OTP टाकायचा, नवीन पासवर्ड टाकायचा आणि तोच नवीन पासवर्ड पासवर्डमध्ये टाकायचा आणि सबमिट म्हणून पुढे यायचं आहे आपल्याला आणि पासवर्ड चेंज होईल. मग आता डबल असं लॉग इन करण्यासाठी सांगणार आहे ते. मग डबल आपला ID टाकायचा आणि जो पासवर्ड आपण रिसेट केला तो पासवर्ड इथं टाकायचा आहे आणि पासवर्ड बदला म्हणून सांगायचा. संपला विषय, पासवर्ड चेंज. आता ओरिजिनल इथून आपला काम सुरू होणार आहे. मेनू इंटरफेस, सिंपल मेनू इंटरफेस. ठीक आहे. म्हणजेच प्रगणक आणि पर्यवेक्षकांद्वारे सुलभ आणि सुरळीत माहिती संकलनासाठी मेनू इंटरफेस सोपा ठेवला आहे. आता पहा, यामध्ये घर यादी नोंद, माहिती अद्ययावत काय अद्यतन करा, आधीच सिंक केलेला डेटा संपादित करा, सारांश पहा, सिंक पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. हे सर्व आपल्याला दिलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता हे आपल्याला 6 ऑप्शन दिलेला आहे. आपल्याला काम सुरू करायचं आहे घर यादीतील नोंद. घर यादीतील जे नोंद आहे तिथून आपल्याला काम सुरू करायचं आहे. तिथं क्लिक केल्याबरोबर आपल्याला हे अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल आणि या डॅशबोर्डमध्ये जसं दिलेलं आहे ओढ क्रमांक, इमारत क्रमांक आणि गणना घर क्रमांक. आता यामध्ये इमारत क्रमांक आपण जे टाकणार आहोत ते एका इमारतीला समजा CN001. गणना घर क्रमांक हे नवीन म्हणून क्लिक करायचं आपल्याला. पुनरावृत्ती नाही करायचं आहे, नवीन करायची आपल्याला. आता इथं पण तेच सांगितलेलं आहे. गणना घर तुम्हाला जसं सांगितलं आहे नवीन. आणि यामध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. निश्चितच आपण त्याचं सोल्युशन पाहूया. आता पहा, इथे आपण गणना घर क्रमांक याला नवीन केल्यानंतर पुढे जा म्हटलं, बाजूला दिसत आहे पुढे जा. मग पुढे जाला आपण जसं क्लिक करणार तसं या प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. इथं आपल्याला काय दिलं आहे, SEID. आपण SE संदर्भासह पुढे चालू ठेवू इच्छिता. त्यांना विचारायचं का बा तुम्ही स्वगणना केली आहे किंवा नाही. त्यांनी म्हटलं हो मी स्वगणना केली आहे तर इथं होय म्हणायचं. त्यांनी म्हटलं नाही मी स्वगणना नाही केली आहे तर मग नाही म्हणायचं आणि पुढे आपलं सुरू ठेवायचं. आता इथून पुढं आपला 34 प्रश्नांचं प्रश्नावली सुरू होणार आहे. ठीक आहे. मग आता ते प्रश्नावली कसं सोडवायचं हे मी एक मोबाईलमध्ये लाईव्ह करून सांगणार आहे तुम्हाला. आता इथपर्यंतची माहिती आपल्याला लक्षात आलंच असेल. तसंही ट्रेनिंगला सर्व लक्षात आलेलं आहे, पण तरी पण मी असंच बसून असं व्हिडिओ बनवलेला आहे.
जर का काही प्रॉब्लेम आलाच तर पाहता येते म्हणून. बरं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की या संबंधित काही समस्या असेल तर आपण त्या समस्येचा समाधान इथं पाहणार आहोत. समजा आपला जो काय म्हणतात त्याला ॲप आहे, त्या ॲपमध्ये चुकीचं एंट्री होऊन जाते कधी-कधी. मग कधी कधी काय होते की इमारत क्रमांक जे आहे ते समजा आता काहीतरी क्रमांक टाकला 2 टाकला आहे, गणना घर झाले इकडे 4, तर मग इमारत क्रमांक ही आपण पुन्हा ते पाहत नाही किंवा नजर चुकीनं होऊन जाते आणि तिथं 4 होते आणि इकडे गणना गृह क्रमांकही मग आपण 4 करतो. ते नवीन गणना क्रमांक तर ऑटोमॅटिक जनरेट होते म्हणा. पण आपण इमारत असं एकाच इमारतीमध्ये 2 कुटुंब आहे ते राहत आहे ना. त्या ठिकाणी आपण काय करतो की पुनरावृत्ती करा, आहे का नाही. मग ते रिपीट केल्यानंतर इमारत क्रमांक तोच राहतो आणि आपला जो गणनागर क्रमांक आहे तो समोर चालला जातो. कधी कधी आपण काय करतो, गणनागर क्रमांक जे आहेत तेच आपण इमारत क्रमांक देतो आणि तेवढं गॅप निर्माण होतो. मग तो गॅप कसा सोडवायचा हे पण आपण पाहूया. तर सर्वात पहिले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही प्रॉब्लेम असेल तर आपण निश्चितच सोडवूया. धन्यवाद.